पूर्व द्रुतगती मार्गावर क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे। अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। भांडूपच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर क्रेन कोसळली आहे। घाटकोपरचा उड्डाणपूल उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे। घाटकोपर ब्रिज वाहतुकीसाठी गेले 6 तास बंद आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे यांनी। पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर सोडल्यानंतर विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनी आहे त्यावर आपण जर बघितलं तर एक भीषण अपघात झालेला आहे। एक भलं मोठं क्रेन जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे। भांडूपच्या दिशेने हे क्रेन निघालेली होती आणि ही क्रेन एका दुचाकीवर कोसळलेली आहे। आपण जर बघितलं तर हा अतिशय भीषण असा अपघात आहे। आपण जर बघितलं तर एका ट्रकवर ही क्रेन जी आहे ती ठेवलेली होती आणि त्या ट्रकवर वर असलेली जी त्याचा दोर आहे तो तुटला आणि ही क्रेन खाली कोसळलेली आहे। माझ्याबरोबर काही वाहक आहेत ज्यांनी या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे त्यांची गाडी याच्या मागेच होती। नेमकी काय घडलं त्यांच्याकडून जाणून घेऊया। कसा अपघात झाला हा? तुम्ही या गाडीच्या मागेच होता। ही गाडीची ना इथं आल्यावर पिन तुटली, ॲक्सेलची पिन तुटल्यामुळे घोडा आहे ना पुढे नेऊन गेला आणि ट्रॉली जागेवर खाली पडली आणि डिवायडरवरती टायर गेल्यामुळे गाडी ती पलटी झाली। इथे याच्या खाली एक चालक जो दुचाकी स्वार आहे तो बाईकवाला होता पाठीमागं, तो बाईकवाल्याला ओव्हरटेक करत होता, पण जेव्हा पलटी झाली ना ती पूर्ण गाडी त्या बाईकवाल्याच्या अंगावर पलटी झाली। जो जखमी यातील दुचाकी स्वार होता त्याला रुग्णालयात नेण्यात आलेला आहे आणि क्रेन हटवण्याचा प्रयत्न सध्या मुंबई पोलीस असतील किंवा वाहतूक पोलीस असतील, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आहे, यांचा प्रयत्न आहे। भली मोठी क्रेन असल्यामुळे ही बाजूला काढणं एक मोठं जिकरीचं काम आहे, मात्र मोठा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे। सध्याच्या घडीला आपण जर बघितलं तर सुमारे 5 ते 6 तास उलटून गेलेले आहेत। हा क्रेन हटवण्यासाठी जे प्रयत्न सध्या सुरू आहेत, मात्र यामध्ये एक चालक जो आहे दुचाकीस्वार आहे तो गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या सगळ्या प्रक्रियेला ही क्रेन हटवण्यासाठी आणखीन मोठा काळ लागू शकतो। कॅमेरा पर्सन विनय राजवरसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।